एवढा खर्च का करतेस? फक्त एवढंच वाक्य होतं, पण त्या दिवशी 65 वर्षांच्या विमलाताईंच्या मनात काहीतरी तुटलं होतं. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यातला प्रत्येक आनंद गहाण ठेवला होता, ज्याच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी स्वतःचे दागिने विकले होते, आज तोच मुलगा त्यांच्या औषधांचा, कपड्यांचा आणि त्यांच्या छोट्या छोट्या आवडीनिवडींचा हिशोब मागत होता. त्या रात्री विमलाताईंनी शांतपणे आपलं कपाट उघडलं, जुन्या फाईल्स बाहेर काढल्या आणि असा एक निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण घराची झोप उडाली. सकाळी मुलगा उठला तेव्हा आई स्वयंपाकघरात नव्हती, पण जेवणाच्या टेबलवर ठेवलेलं एक छोटंसं पाकिट संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणार होतं. एका आईला स्वतःच्या घरात स्वतःलाच पाहुण्यासारखं का वाटू लागलं? त्या पत्रात असं काय लिहिलं होतं की ते वाचताना मुलाचे हात थरथरू लागले? हे जाणून घेण्यासाठी ऐका एका आईच्या शांततेची, त्यागाची आणि तुटलेल्या हृदयाची कथा. गावाच्या बाहेरील नाशिक जवळील एका छोट्याशा शहरात राहणाऱ्या विमलताई नेहमीप्रमाणे त्या सकाळी सुद्धा सर्वात आधी उठल्या. हिवाळ्याची हलकी थंडी होती, पण त्यांनी कोणतीही तक्रार न करता स्वयंपाकघराचं दार उघडलं, गॅसवर चहा ठेवला, मग हळूहळू पीठ मळायला सुरुवात केली. वयामुळे त्यांच्या हातावरील शिरा ठळक दिसू लागल्या होत्या, पण सवयी अजून सुद्धा तरुण होत्या. संपूर्ण घर जाग होण्यापूर्वी त्यांना सकाळी काम आटपून घ्यायची सवय होती, जेणेकरून कोणालाही तक्रार करण्याची संधी मिळू नये. तिकडे हॉलमध्ये त्यांचा मुलगा राजेश मोबाईलवर बँकेचे मेसेज पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी चिडचिड दिसत होती. तेवढ्यात त्याची पत्नी नेहा तिथे आली आणि हळू आवाजात म्हणाली, या महिन्यात पुन्हा खर्च वाढला आहे. वीज बिल वेगळं, औषधांचा खर्च वेगळा आणि आई तर दर आठवड्याला काही ना काही ऑनलाईन मागवतच असतात. राजेश काही न बोलता फोन टेबलावर आपटून ठेवतो. त्याच्या कपाळावर आठ्या आणखी घडत होत्या. विमलाताई ट्रेमध्ये चहा घेऊन आल्या तेव्हा खोलीतील वातावरण अचानक शांत झालं. त्यांना समजलं चर्चा त्यांच्याबद्दलच होती. तरीही त्यांनी हसत कप पुढे केला. हे घे बाळा, आल्याचा चहा केला आहे. तुझा खोकला बरा वाटत नव्हता ना? पण राजेश कप घेताना फक्त एवढंच म्हटलं, आई तुम्ही थोडा खर्च कमी केला पाहिजे. ते एक साधं वाक्य होतं, पण विमलाताईंच्या चेहऱ्यावरचं हास्य तिथेच थांबलं. त्याने हळू आवाजात विचारलं, मी काय जास्त खर्च केला रे बाळा? राजेश आता थांबणार नव्हता. अनेक दिवसांचा साचलेला ताण त्याच्या शब्दात उतरला. दर महिन्याला औषधं, कधी नवीन शॉल, कधी कोणाला पैसे देणं, शेवटी सगळं किती दिवस चालणार? घर चालवणं सोपं नसतं. विमलाताई काही क्षण शांत राहिल्या. त्यांना आठवलं की गेल्या आठवड्यात त्यांनी जी शॉल घेतली ती स्वतःसाठी नाही तर शेजारच्या वृद्ध सुशीलाताईंसाठी घेतली होती. थंडीने कुडकुडणाऱ्या त्या बाई पाहून त्यांचं मन हेलावलं होतं, पण त्यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक समजलं नाही. फक्त हळूच म्हणाल्या, ठीक आहे बाळा, पुढे लक्षात ठेवेन. नेहाने त्याच वेळी बोलणं पुढे जोडलं, आम्ही भविष्यासाठी बचत करत आहोत आई. प्रत्येक गोष्ट विचार करूनच करावी लागते. हे ऐकून विमलाताईंनी मान हलवली, पण त्यांच्या मनात खोलवर वेदना उतरली होती. ज्या घरासाठी त्यांनी आपला संपूर्ण तारुण्य खर्च केलं, आज त्याच घरात त्यांना स्वतःच्या खर्चाचा हिशोब द्यावा लागत होता. त्या दिवशी त्यांनी जेवणही शांतपणे बनवलं. स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज येत होता, पण त्यांचा स्वतःचा आवाज कुठेतरी हरवून गेला होता. दुपारी त्यांनी आपलं जुनं लोखंडी कपाट उघडलं. त्यात एक डब्बा ठेवला होता, ज्यात काही तुटलेल्या लाल बांगड्या आणि जुनी छायाचित्र होती. त्यांनी एक फोटो उचलला. त्या फोटोमध्ये छोटा राजेश शाळेच्या गणवेशात हसत उभा होता. त्यांना ते दिवस आठवले जेव्हा शाळेची फी भरण्यासाठी त्यांनी आपल्या लग्नातील बांगड्या विकल्या होत्या. सोनाराने जेव्हा त्या बांगड्या मोडल्या तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. पण त्याच संध्याकाळी राजेश आनंदाने म्हणाला, आई मी मोठा झाल्यावर तुला खूप सुख देईन. त्या निष्पाप आवाजाचा प्रतिध्वनी आजही त्यांच्या कानात घुमत होता. संध्याकाळी घरी पाहुणे येणार होते. नेहा तयार होण्यास व्यस्त होती. विमलताई हळूहळू भजी तळू लागल्या. गरम गरम तेलाचे शिंतोडे त्यांच्या आवाजावर उडले, पण त्यांनी आवाजही काढला नाही. तेवढ्यात बाहेरून नेहाच्या मैत्रिणीचा आवाज आला, काकू अजूनही एवढं काम करतात? नेहा हसत म्हणाली, काय करणार, यांना सवय आहे, रिकामं बसता येत नाही ना. विमलाताईंना पहिल्यांदाच जाणवलं की ह्या घरात आता त्यांना त्यांच्या कष्टाचं प्रेम म्हणून नव्हे तर फक्त सवय म्हणून पाहिलं जात आहे. रात्री सगळे झोपले, पण त्यांना झोप आली नाही. त्यांनी खोलीतील दिवा लावला, जुन्या फाईल्स बाहेर काढल्या आणि बराच वेळ काहीतरी शोधत राहिल्या. मग अचानक त्यांची नजर एका कागदावर स्थिरावली. तो कागद त्यांच्या पतीचा शेवटची आठवण होती. त्यावर लिहिलं होतं, जर कधी तुला स्वतःच्या घरात परक्यासारखं वाटलं तर स्वतःला कमकुवत समजू नकोस. विमलताई बराच वेळ त्या कागदाकडे पाहत राहिल्या. मग त्यांनी कपाट बंद केला आणि त्याच रात्री मनात असा निर्णय घेतला,
ज्याच्याबद्दल घरात कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी एक घरात विचित्र शांतता होती. नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध येत नव्हता. नेहाचे डोळे उघडले तेव्हा तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 7 वाजले होते. ती घाबरून उठली, कारण इतक्या उशिरापर्यंत विमलताई कधीच झोपत नव्हत्या. तिने पटकन स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं, पण तिथे कोणी नव्हतं. गॅस थंड पडला होता आणि सिंकमध्ये रात्रीची भांडी तशीच ठेवली होती. नेहाला पहिल्यांदा जाणीव झाली की या घराची सकाळ विमलाताईंपासून सुरू होत असे. तिने लगेच राजेशला हाक मारली. दोघांनी संपूर्ण घर पाहिले, पण विमलताई कुठे सापडला नाही. तेवढ्यात राजेशची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या पांढऱ्या लिफाफ्याकडे गेली. त्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, माझ्या मुलांसाठी. राजेशचे हात अचानक जड झाल्याने त्याने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. आत एक छोटीशी चिठ्ठी होती. विमलाताईचे हस्ताक्षर पूर्वीसारखे स्वच्छ राहिले नव्हते, पण प्रत्येक शब्द थेट मनात उतरत होता. बाळा, काल पहिल्यांदाच मला जाणवलं की मी या घरावर ओझं झाले आहे. कदाचित खरंच माझा खर्च जास्त आहे, म्हणून आजपासून मी तुम्हाला त्या ओझ्यातून मुक्त केलं आहे. काळजी करू नका, मी ठीक आहे. मी नेहमीच तुमच्या आनंदाची इच्छा केली आहे आणि आजही तीच इच्छा आहे. चिठ्ठी वाचता वाचता राजेशचा आवाज दाटून आला. नेहा ही पूर्णपणे शांत उभी होती. शेवटच्या ओळीने दोघांनाही आतून हादरवून टाकले. ज्या आईने मुलाच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या, तिला स्वतःसाठी 2 औषधं विकत घेण्यापूर्वी हिशोब करावा लागू नये. राजेशने लगेच फोन लावला, पण विमलाताईचा मोबाईल खोलीतच पडलेला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याला पहिल्यांदा जाणवलं की त्याने फक्त काही शब्द बोलले नव्हते, त्याने आपल्या आईचं मन दुखावलं होतं. पूर्ण दिवस दोघे त्यांना शोधत राहिले. नातेवाईकांना फोन केले, मंदिरात चौकशी केली, शेजाऱ्यांशी बोलले, पण काही बातमी मिळाली नाही. संध्याकाळपर्यंत राजेशचा चेहरा थकवा आणि पश्चातापाने भरून गेला होता. तो वारंवार तीच गोष्ट आठवत होता. इतका खर्च का करते? तिकडे शहराच्या दुसऱ्या टोकाला विमलाताई एका छोट्याशा वृद्धाश्रमाच्या खोलीत बसल्या होत्या. खोलीत फक्त एक खाट, एक खुर्ची आणि छोटीशी खिडकी होती. त्यांनी आपल्या पिशवीतून पतीचा फोटो काढला आणि हळूच म्हणाले, माधवराव, कदाचित आता मी खरंच थकले आहे. वृद्धाश्रमाच्या संचालिका सरलाताई त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी प्रेमाने विचारलं, काही खाणार का? विमलाताईंनी हसण्याचा प्रयत्न केला. भूक नाही ग ताई, फक्त मन थोडं जड झालं आहे. सरलाताईंनी त्यांचा हात हलकेच दाबला आणि म्हणाल्या, इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाची गोष्ट वेगळीच असते, पण दुःख जवळजवळ सारखेच असतात. रात्री विमलताई खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होत्या. रस्त्यावरचे लोक आपल्या घरांकडे परतत होते. त्यांना अचानक आठवलं की लहानपणी राजेश शाळेतून परतत येताना सर्वात आधी त्यांनाच शोधायचा. आई बघ, आज मला स्टार मिळाला, तो आनंदाने ओरडायचा. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मनोमन स्वतःला प्रश्न विचारला, मुलं मोठी झाल्यावर खरंच बदलतात का, की काळ हळूहळू नात्यांमधील ऊब हिरावून घेतो? तिकडे त्याच वेळी राजेश आपल्या खोलीत आईचे जुने फोटो पाहत होता. एका फोटोमध्ये विमलताई शिवणकाम चालवत होत्या. त्याला आठवलं की कॉलेजची फी भरण्यासाठी आई रात्रभर कपडे शिवायची. तेव्हा त्याने कधी विचारलं नव्हतं की आई किती थकत असेल. आता त्याला स्वतःचं प्रत्येक वाक्य विषासारखं वाटत होतं. नेहाही शांत होती. तिलाही पहिल्यांदा जाणवलं की घरातील सर्वात स्वस्त समजला गेलेला माणूस आणि सर्वात दुर्लक्षित केलेला माणूस तोच होता, ज्याने या घराला खरंच कुटुंब बनवलं होतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की विमलताई फक्त घर सोडून गेल्या नव्हत्या, त्या आपल्यासोबत त्या घराचं भाग्य, समाधान आणि नात्यांमधील ऊब घेऊन गेल्या होत्या. तिसऱ्या दिवशी घर सतत ओसाड पडलं होतं. स्वयंपाकघरात अजूनही तीच भांडी ठेवली होती, जी विमलताई रोज रात्री झोपण्यापूर्वी घासून पुसून चमकत असत. नेहाने सगळं सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण घर तिच्या हातातून निसटून चाललं होतं. गॅसवर ठेवलेली डाळ करपली होती. कपडे मशीनमध्ये पडून राहिल्यामुळे त्यांना दुर्गंधी येऊ लागली होती आणि संपूर्ण घरात एक विचित्र अस्वस्थता पसरली होती. राजेश ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला, पण दारापर्यंत पोचून थांबला. आधी रोज आई मागून आवाज द्यायची, नवा डबा घ्यायला विसरू नकोस. आज कोणताच आवाज आला नाही. त्याने स्वतः टेबलावर ठेवलेला रिकामा डबा पाहिला आणि त्याचा गळा दाटून आला. त्याला पहिल्यांदा जाणवलं की आई फक्त जेवण बनवत नव्हती, त्या घराला जिवंत ठेवत होती. ऑफिसमध्येही त्याचं मन लागत नव्हतं. नजर संगणकाच्या पडद्यावर होती, पण मन पुन्हा पुन्हा आईच्या चेहऱ्यावर अडकत होतं. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर बँकेचा संदेश आला. त्याने सहज खाते तपासले आणि अचानक त्याचे डोळे विस्फारले. दर महिन्याला जी छोटी छोटी रक्कम खात्यात जमा व्हायची, ती यावेळी आली नव्हती. त्याला आठवलं की गेले अनेक वर्ष आई आपल्या शिवणकाम आणि पेन्शनचे पैसे गुपचूप घर खर्चात घालवत होती. कधी वीज बिल भरायची, तर कधी किराण्याचं सामान आणून द्यायची. पण त्यांनी
कधी त्याचा कागावा केला नाही आणि तो मात्र त्यांना खर्च समजत राहिला. संध्याकाळी तो घरी परतत आला तेव्हा नेहा सोफ्यावर बसून रडत होती. आज दूधवाला पैसे मागत होता. ती म्हणाली नंतर देईल, तर उलट बोलू लागला. राजेश शांत राहिला. त्याला समजत नव्हतं की अचानक सगळं इतकं जड का वाटू लागलं आहे. तेवढ्यात त्याची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या शिवन मंत्रावर गेली. मशीन शांत होती, पण जणू त्यात दडलेल्या अनेक वर्षांच्या कष्टांचा आवाज आता ऐकू येऊ लागला होता. त्या रात्री राजेश आईच्या खोलीत गेला. कपाट अजूनही उघडं होतं. त्याने हळूच सामान पाहायला सुरुवात केली. जुने कपडे, औषधांच्या चिठ्ठ्या, काही फोटो आणि एक छोटीशी डायरी. त्याने थरथरत्या हाताने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, आज राजेशला पहिली नोकरी मिळाली. देवा, माझ्या मुलाचं आयुष्य सोपं ठेव. त्याला कधीही माझ्यासारखं मजबुरी पाहायला लागू नयेत. त्याचे हात थरथरू लागले. त्याने पुढे वाचलं. ह्या महिन्यात औषधं घेतली नाहीत. पैसे कमी पडत होते. राजेशची EMI भरायची होती. राजेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, आई अनेकदा म्हणायची की गुडघे दुखतात, पण तो नेहमी उत्तर द्यायचा, थोडी स्वतःची काळजी घेत जा आई. त्याने कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही की आईला स्वतःची काळजी घेणं खरंच जमत होतं का की नाही. तिकडे वृद्धाश्रमात विमलताई हळूहळू तिथे लोकांमध्ये मिसळू लागल्या. आता तिथल्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक अपूर्ण कथा होती. कोणाला मुलाने सोडलं होतं, कोणीतरी सुनेच्या रागाचा बळी ठरलं होतं. पण सर्वात जास्त वेदना या गोष्टीची होती की त्या सगळ्यांची मुलं जिवंत होती, तरी ते एकटे होते. पण संध्याकाळी वृद्धाश्रमात राहणाऱ्या कौशल्याबाई अचानक आजारी पडल्या. सगळे घाबरले, पण विमलाताई लगेच त्यांच्या जवळ गेल्या. त्यांनी पाणी पाजलं, कपाळ दाबला आणि संपूर्ण रात्र त्यांच्याजवळ बसून राहिल्या. सरलाताई दूर उभ्या राहून त्यांना पाहत होत्या. सकाळी त्यांनी म्हटलं, तुमचं मन खूप मोठं आहे. विमलाताईंनी हलकंसं हसलं. आईचं मन कधी लहान नसतं, फक्त कधी कधी तिची स्वतःची मुलं तिला समजू शकत नाही. तिकडे राजेश आता मात्र सर्वत्र आईला शोधत होता. मंदिर, रुग्णालय, नातेवाईक, अगदी रेल्वे स्टेशन सुद्धा पांढरी साडी घातलेल्या प्रत्येक वृद्ध स्त्रीमध्ये त्याला स्वतःची आई दिसू लागली. त्याच्या मनातील भीती वाढत चालली होती. त्याला वाटू लागलं होतं की कदाचित त्याने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे. रात्री तो आईच्या खोलीतच झोपला. मध्यरात्री त्याची नजर भिंतीवर टांगलेल्या एका जुन्या फोटोवर गेली. त्या फोटोमध्ये लहानपणीचा राजेश आईच्या मांडीवर होता. मागे लिहिलं होतं, माझं संपूर्ण विश्व. त्या एका ओळीनं त्याला आतून पूर्णपणे मोडून टाकलं. ज्या आईचं संपूर्ण जग फक्त तिचा मुलगा होता, त्याच मुलाने एक दिवस तिला ही जाणीव करून दिली की ती ह्या घरावरचं ओझं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश नाश्ता न करता घराबाहेर पडला. त्याच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, आई शेवटी गेली तरी कुठे. 3 दिवसांपूर्वी जी स्त्री या घरात प्रत्येक धडधड करत होती आणि तिचा काही पत्ताही नव्हता. रस्त्यावर चालताना त्याला प्रत्येक वृद्ध चेहरा स्वतःच्या आईसारखा वाटू लागला. पण तो सर्वप्रथम त्या जुन्या वस्तीत पोहोचला जिथे त्याचं बालपण गेलं होतं. तिथल्या अरुंद गल्ल्या अजूनही तशाच होत्या. कोपऱ्यावरच्या दुकानात बसलेले वृद्ध सुरेश काका त्याला पाहत म्हणाले, अरे राजेश, कित्येक वर्षांनी आलास. राजेशने घाईघाईने विचारलं, काका, आई इथे आली होती का? सुरेश काकांचा चेहरा अचानक गंभीर झाला. खोल श्वास घेतला आणि म्हणाले, विमल वहिनी सारखी स्त्री आता कुठे मिळते रे बाळा. तुझे वडील गेले तेव्हा ती एकटी दिवस रात्र कष्ट करत राहायची. अनेकदा स्वतः उपाशी राहायची, पण तुला मात्र दूध मात्र नक्की द्यायची. राजेश शांत झाला. असं वाटलं होतं की प्रत्येक माणूस त्यालाच त्याच्या चुका दाखवत आहे. तेवढ्यात सुरेश काका आत गेले आणि एक जुना लिफाफा घेऊन आले. हा तुझी आई अनेक वर्षांपूर्वी इथे विसरून गेली होती. कदाचित तुला तो पाहायला हवा. राजेशने लिफाफा उघडला. आत काही जुने बिलं आणि दुमडलेली 500ची नोट ठेवली होती. त्या नोटेसोबत एक छोटीशी चिठ्ठी होती. हे पैसे राजेशच्या पुस्तकांसाठी ठेवले आहेत. मला औषधं सोडावी लागली तरी चालेल, पण मुलाचे शिक्षण थांबता कामा नये. राजेशचा घसा कोरडा पडला. त्याच्या डोळ्यांसमोर अचानक तो दिवस फिरून गेला जेव्हा कॉलेजसमोर मित्रांसमोर त्याने हट्ट धरला होता की त्याला महागडी पुस्तकं हवीत. आईने एक शब्द न बोलता दुसऱ्या दिवशी त्याला पैसे दिले होते. ते पैसे कुठून आले हे त्याने कधीच विचारलं नाही, पण आता त्याला समजत होतं ते 500 रुपये फक्त पैसे नव्हते. ती एका आईने सोडून दिलेली औषधं होती. ती तिची भूक होती. ती तिची झोप होती. तिकडे घरी नेहाही बदलू लागली होती. ती आईचं कपाट साफ करत असताना तिला उशाखाली काही गोष्टी सापडल्या. दुमडलेल्या नोटा होता, नाणी होती. त्यासोबत एक चिठ्ठी होती. नेहाला लाल रंगाची साडी आवडते. पुढच्या महिन्यात तिचा वाढदिवस आहे. तिला घेऊन देईल. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या स्त्रीला ती फक्त खर्च समजत होती, तीच स्त्री तिच्यासाठी पहिल्यांदाच पैसे साठवत होती.
पहिल्यांदा लाज वाटली. तिने हळूच पिशवी छातीशी घट्ट धरली, रडू लागली. संध्याकाळी राजेश घरी थकून परत आला. चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, आई कुठे सापडत नाही. त्याचे शब्द तुटत होते. तेवढ्यात नेहा त्याच्या जवळ आली आणि तिने ती चिठ्ठी त्याच्या हातावर ठेवली. राजेशने ती चिठ्ठी वाचता खुर्चीवर बसला. काही वेळ दोघंही शांततात होती. मग नेहा म्हणाली, आपल्याकडून खूप मोठी चूक झालीये. पहिल्यांदाच तिच्या आवाजात अहंकार नव्हता तर पश्चाताप होता. मान खाली घातली. मी कधी विचार केला नव्हता की आई आपल्यासाठी किती काही सोडत आली आहे. त्याच रात्री अचानक राजेशच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने घाबरून फोन उचलला. तिकडून एका शांत स्त्रीचा आवाज आला, तुम्ही विमलताईचा मुलगा बोलत आहात का? राजेशचे हृदय जोराजोरात धडधडू लागले. हो. आई कुठे आहे? ती ठीक आहे ना? ती महिला म्हणाली, घाबरू नका, त्या सुरक्षित आहे. पण सध्या त्या तुम्हाला भेटू इच्छित नाही. तुम्ही कोण बोलत आहात? राजेश जवळजवळ रडूच लागला. मी सरला बोलते, एका वृद्धाश्रमातून. हे ऐकताच राजेशच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या आईने संपूर्ण आयुष्यभर त्याला आधार दिला, तीच आई आज वृद्धाश्रमात राहण्यास मजबूर झाली होती. सरलाताईंचा फोन कट झाल्यानंतर संपूर्ण रात्र राजेशच्या डोळ्यांवरची झोप उडाली होती. ते शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. तुम्हाला त्या भेटू इच्छित नाही. हे ऐकून त्याच्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा ती कमी नव्हती. त्या आईने कधी त्याच्यावर रागवून जेवण सुद्धा सोडले नव्हते. आज तीच आई त्याला भेटू इच्छित नव्हती. सकाळ होताच तो नेहाला घेऊन गेला. त्या वृद्धाश्रमाकडे निघाला. संपूर्ण वाटेत गाडीत शांतता होती. बाहेर रस्त्यावर लोक आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त होते. पण राजेशला वाटत होतं की त्याचे आयुष्य तिथे थांबले आहे. त्याचे हात पुन्हा पुन्हा स्टेअरिंगवर थरथरत होते. त्याला भीती वाटत होती की आई खरोखर त्याच्यापासून कायमची दूर जाऊ नये. जवळजवळ 1 तासानंतर त्यांची गाडी शहराच्या काठावर असलेल्या एका छोट्याशा वृद्धाश्रमासमोर थांबली. लोखंडी जुने गेट, भिंतीवरील उखडलेल्या रंग आणि वरंड्यात बसलेली काही वृद्ध, हे सर्व पाहून राजेशचे मन खचले. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याची आई इथे राहत असेल. सरलाताईने त्याला कार्यालयात नेले. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा नव्हता, पण खोल समज होती. त्यांनी थेट सांगितले, विमलताई जिथे स्वतःच्या इच्छेने आले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की त्या सध्या त्यांना घरी परत जायचे नाही. राजेशचे डोळे भरून आले. फक्त एक वेळ त्यांना भेट घडवून द्या. आईची माफी मागायची आहे. सरलाताई काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, माफी शब्दांनी नाही तर जाणीवेने मिळते. इथे येणाऱ्या प्रत्येक वृद्धाची कहाणी वेगळी असते, पण वेदना सारखीच असते. स्वतःच्या घरात स्वतःला परक वाटतं. तेवढ्यात बाहेर वरांड्यात थोडी हालचाल झाली. राजेशने वळून पाहिलं. पांढरी सुती साडी घातलेल्या विमलताई हळूहळू एका वृद्ध महिलेला आधार देत बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तीच माया होती, पण आता त्यात आपलेपणाऐवजी अंतर वाढले होते. आई, राजेशचे होठ थरथरले. विमलताईंनी आवाज ऐकला. त्यांचा हात एका क्षणासाठी थांबला. त्यांनी हळूच मान वर केली. समोर मुलगा उभा होता. तोच मुलगा ज्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, पण यावेळी त्यांनी स्वतःला सावरले. राजेश धावत त्यांच्या जवळ पोहोचला. आई, मला माफ कर, मी खूप चुकीचा वागलो. आई, विमलताई शांत आवाजात म्हणाल्या, चूक प्रत्येक माणसाकडून होते बाळा, पण काही शब्द मनात खूप खोलवर उतरतात. नेहाही रडत होती. त्यांच्या पायाजवळ बसली. आई, आमच्या सोबत घरी चला. तुमच्याशिवाय घर म्हणजे खरंच घर नाही वाटत. विमलताई हळूच तिचे डोके वर करतात. जेव्हा मी घरी होते तेव्हा खरंच ते घर माझे होते का? त्यांच्या या प्रश्नांनी दोघांनाही गप्प केले. वरांड्यात बसलेले इतर वृद्धही त्यांना शांततेकडे पाहत होते, पण प्रत्येकाला त्यांची कहाणी आठवली होती. तेवढ्यात एक छोटी मुलगी धावत आली आणि म्हणाली, विमलाताईच्या हातात कागद देत म्हणाली, आजी बघ, मी फूल काढलं आहे. विमलाताई लगेच हसल्या. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. राजेशने आश्चर्याने विचारले, ही मुलगी कोण? जवळच्या झोपडपट्टीतील मुलांना विमलाताई शिकवतात. इथे आल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे सुरू केलं आहे. रोज संध्याकाळी मुले त्यांची वाट पाहतात. राजेश आईकडे पाहत राहिला. ज्या स्त्रीला त्यांनी स्वतःच्या घरात ओझं समजलं, तीच स्त्री इथे अनेक लोकांच्या आयुष्याचा आधार बनली आहे. काही वेळाने विमलताई उठल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दोघी जा बाळा, मला इथे शांतता मिळते. आई, एक संधी तर दे. राजेश जवळजवळ पूर्णपणे तुटून गेला होता. विमलताईने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, थकवा होता. मी आयुष्यभर तुला समजून घेतलं बाळा, फक्त एकदा तूही समजून घेण्याचा प्रयत्न कर की आईला सर्वात जास्त वेदना कधी होतात. राजेश मान खाली घालून तिथेच उभा राहिला. त्या दिवशी त्याला पहिल्यांदा जाणवलं की माणूस घर तेव्हा सोडतो जेव्हा त्याचं मन आधीच तुटलेलं असतं.
वृद्धाश्रमातून परत आल्यापासून घरचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आता ना टीव्हीचा आवाज चांगला वाटत होता, ना जेवणाची चव लागत होती. नेहा शांतपणे आपलं काम करत राहायची आणि राजेश तासनतास आईचे जुने फोटो पाहत बसायचा. घरातलं सगळं काही हरवलं होतं, समाधान कुठेतरी हरवलं. एके संध्याकाळी राजेश पुन्हा आईचं कपाट आवरत होता. कपाटाच्या खाली त्याला एक जुना डब्बा सापडला. त्याने तो उघडला. त्यात औषधांच्या अनेक चिठ्ठ्या अर्धवट होत्या आणि औषधांच्या पट्ट्या ठेवल्या होत्या. काही औषधं अनेक महिन्यांपूर्वीची होती. सोबत डॉक्टरांचा अहवालही होता, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं, गुडघ्यांवर सतत उपचार करणं आवश्यक आहे. राजेशचं हृदय धस्स झालं. त्याला आठवलं की आई अनेकदा जिना उतरताना वेदनेने कणायची, पण प्रत्येक वेळी हसत म्हणायची, वय झालं आहे बाळा, सगळं ठीक आहे. त्यांनी लगेच त्या चिठ्ठ्यांवरील तारखा पाहिल्या. अनेक महिन्यांपासून औषधं व्यवस्थित घेतली गेली नव्हती. तेवढ्यात त्याला डायरीचं आणखी एक पान सापडलं. त्यावर लिहिलं होतं, या महिन्यात अर्धी औषधं घेईन. राजेशच्या गाडीचा हप्ता भरायचा आहे. त्याला त्रास होईल तर मला बरं वाटणार नाही. हे वाचताच राजेशच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले आणि त्याला असं जाणून लागलं की त्याच्या छातीवर दगड ठेवला आहे. ज्या आईने स्वतःच्या वेदनांचा खर्च समजून कमी केला, त्याच आईने त्याने विचारलं होतं, इतका खर्च का करतेस? तिकडे वृद्धाश्रमात त्या दिवशी मुलांचा वर्ग सुरू होता. विमलाताई छोट्या छोट्या मुलांना गोष्ट सांगत होत्या. मुलं त्यांचा प्रत्येक शब्द मोठ्या लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्यांच्यातील एक मुलगी सोनाली अचानक म्हणाली, आजी, तुम्हाला मुलं नाहीत का? हा प्रश्न ऐकून काही क्षणांसाठी विमलाताईंचा आवाज थांबला. मग त्यांनी हलकस हसत म्हटलं आहे, खूप छान आहेत. पण त्यांच्या डोळ्यांतील ओलावा मात्र सरलाताईंनी लपवला नाही. वर्ग संपल्यानंतर सरलाताई त्यांच्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, तुम्ही तुमचं दुःख हास्य मागं लपवता. विमलाताई हसून म्हणाल्या, आई जर स्वतःच्या मुलांची तक्रार करू लागली तर मग ह्या जगात ममतेचा अर्थ काय उरेल? तिकडे त्याच रात्री राजेशने एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा वृद्धाश्रमात पोहोचला. यावेळी त्याच्या हातात कोणतंही कारण नसतं, फक्त आईची अपुरी औषधं होती. विमलाताई वरांड्यात बसून लोकर विणत होत्या. राजेश त्याच्या समोर येऊन शांतपणे बसला. काही क्षण दोघांमध्ये फक्त शांतता होती. मग त्याने हळूच औषधांचा डब्बा त्यांच्या समोर ठेवला. आई, हे सगळं का लपवतेस? त्याचा आवाज थरथरत होता. विमलाताई त्या डब्याकडे पाहिला आणि शांत स्वरात म्हणाल्या, बाळा, प्रत्येक आई असंच करते. आधी मुलांच्या गरजा पूर्ण करते, मग उरलं तर स्वतःबद्दल विचार करते. पण तुम्ही स्वतःच्या वेदनांची पर्वा केली नाही. विमलाताई हलकस हसल्या. जेव्हा मुलं अडचणीत असतात ना, तेव्हा आईला स्वतःचं दुःख खूप छोटं वाटू लागतं रे राजा. राजेश आता स्वतःला सावरू शकत नव्हता. तो आईच्या पायाशी बसला आणि ढसाढसा रडू लागला. आई, मी खूप वाईट मुलगा आहे. तुम्ही नेहमी देत राहिलात आणि मी घेत राहिलो. मी मात्र तुम्हाला हिशोब विचारला. वरांड्यात बसलेले इतर वृद्ध शांतपणे हे दृश्य पाहत होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित त्यांना स्वतःची मुलं आठवली असतील. विमलताईने थरथरत्या हाताने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. वाईट मुलगा तो नसतो जो चुका करतो. वाईट मुलगा तो असतो ज्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होत नसते. राजेशने आईचा हात घट्ट पकडला. त्याला पहिल्यांदा समजलं होतं की पैशांनी घर चालत नाही. घर त्या माणसामुळे चालतं जो कोणताही हिशोब न करता दररोज सगळ्यांसाठी जगत असतं. त्या दिवसानंतर राजेश रोज वृद्धाश्रमात जाऊ लागला. कधी आईसाठी फळे घेऊन जायचा, तर कधी औषधं. पण विमलाताई अजूनही घरी परतण्याच्या विषयावर शांतच राहायच्या. एके संध्याकाळी त्याने पाहिलं की आई छोट्याशा मुलांना घेऊन शिकवत आहे. त्यांना पाहून त्याला स्वतःचं बालपण आठवलं. वर्ग संपल्यानंतर त्याने हळू आवाजात विचारलं, आई, तुम्ही खरंच कधीच घरी परत येणार नाही का? विमलाताईंनी कडुलिंबाच्या झाडाकडे पाहत म्हटलं, घर फक्त भिंतींनी बनत नाही बाळा. जिथे आपलेपण मिळतो ते खरं घर असतं. राजेश शांत झाला. तेवढ्यात सरलाताईंनी त्याला सांगितलं की त्याची आई दर महिन्याला तिच्या पेन्शनमधला अर्धा हिस्सा त्याच्या जुन्या घराचा कर आणि वीज बिल भरण्यासाठी पाठवत होती. कारण ते घर त्यांच्या वडिलांची शेवटची आठवण होती आणि विमलाताईंनी आशा होती की एक दिवस राजेश ते पुन्हा वसवेल. दुसऱ्या दिवशी राजेश जुन्या वसतीमध्ये पोहोचला. जीर्ण झालेल्या त्या घराचं दार उघडताच बालपणाच्या सगळ्या आठवणी समोर उभ्या राहिल्या. तेच अंगण जिथे त्याने चालायला शिकलं, तीच खोली जिथे आई पावसाच्या रात्री त्याला अंगाई गीत गाऊन झोपवत असे, आणि तोच कोपरा जिथे वडिलांच्या मृत्यूनंतर आई शांतपणे रडायची. जुन्या कपाटात त्याला कराच्या पावत्यांच्या फाईल सापडल्या, ज्यावर विमलताईंच्या स्वाक्षरी होत्या. खाली लिहिले होते, हे घर राजेशच्या आठवणींचं आहे, हे मी कधीच तुटू देणार नाही. हे वाचवताच राजेश जमिनीवर बसून मोठ्याने रडू लागला. ज्या घराला तो निरुपयोगी समजत होता, तेच त्याच्या आईसाठी नातं जिवंत
ठेवण्याची शेवटची आशा होती. त्या रात्री वृद्धाश्रमात सतत कामाने चिंतेत थकलेल्या विमलताईंच्या छातीत हलकंसं दुःख लागलं. त्यांनी कोणालाही उठवलं नाही, फक्त खिडकीजवळ बसून अंधाऱ्या आकाशाकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात लहान राजेशचा निरागस आवाज घुमत होता, आई, मी मोठा झालो की तुला कधीच रडू देणार नाही. आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी आकाशाकडे पाहिलं, पाहून हळूच म्हटलं, देवा, माझ्या मुलाला नेहमी आनंदी ठेव. फक्त त्याच्या मनात नात्यांची किंमत नेहमी जिवंत ठेव. त्यांना माहीत नव्हतं की त्याच घरात बसून त्यांचा मुलगा जुन्या घरात बसून बसून तुटून रडत होता आणि पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आपल्या आईला तो समजत होता. मग जुन्या घरामधून परतत येताना त्याला पूर्णपणे आता प्रत्येक गोष्टीत आईचा त्याग दिसू लागला. ऑफिसमध्ये बसला की आईची अपूर्ण राहिलेली औषधं आठवायची. घरी परतला की रिकामी स्वयंपाकाचं घर त्याच्या मनाला खोलवर टोचायचं. त्याच रात्री त्याने पहिल्यांदा नेहाशी मनमोकळेपणाने म्हटलं, आपण आईला कधी माणूस समजलंच नाही ना. प्रत्येक जबाबदारी समजत राहिलो. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिनेही मान्य केलं की खरंच ओझं तर विमलाताई शांतपणे एकट्याच उचलत होत्या. तेव्हा राजेशला आठवलं की त्याची आई सोन्याची साखळी गायब आहे, जी त्याच्या वडिलांची शेवटची निशाणी होती. दुसऱ्या दिवशी तो जुन्या सोनाराच्या दुकानात पोहोचला. तेव्हा म्हाताऱ्या सोनाराने सांगितलं की काही महिन्यांपूर्वी विमलाताईने त्यांची सोन्याची शेवटची साखळी विकली होती, जेणेकरून मुलाच्या नोकरीतील अडचणींच्या काळात घराचा EMI थांबू नये. हे ऐकताच राजेशच्या पायाखालची जमीन जणू सरकून गेली. ती साखळी फक्त दागिन्यांना नव्हती, ती त्याच्या वडिलांची शेवटची आठवण होती आणि त्याच्या आईने ती सुद्धा मुलासाठी विकून दिली होती. सोनाराने सांगितलं की जाताना विमलाताई खूप रडल्या, पण वारंवार एवढंच म्हणाल्या की मुलाला हे कळून देऊ नका. राजेश स्वतःला सावरू शकला नाही. त्या आईने आपल्या शेवटच्या आठवणी सुद्धा मुलासाठी विकल्या. त्याच आईला त्याने एक दिवस खर्च म्हटलं होतं. तिकडे वृद्धाश्रमात मुलांनी विमलाताईंकरता छोटा असा कार्यक्रम ठेवला. सोनाली आणि इतर मुलांनी हाताने कार्ड बनवून लिहिलं, जगातील सर्वात गोड आजी. विमलताई हसल्या. खऱ्या पण स्पष्ट त्यांची अशक्त आता स्पष्टपणे दिसू लागली. सरलाताईंनी डॉक्टरांना दाखवण्याबद्दल सांगितलं, पण त्यांनी पुन्हा तेच शब्द उच्चारले, इतका खर्च कशाला. आणि हे म्हणतात त्या स्वतः शांत झाल्या, कारण मुलांनी म्हटलं शब्द आता त्यांच्या स्वतःच्या मनात उरले होते. त्याच संध्याकाळी राजेश वृद्धाश्रमात पोहोचला. त्याच्या हातात एक छोटा डब्बा. त्याने आईसमोर तो ठेवला, उघडला, पण आता त्यात नवीन सोन्याची साखळी चमकत होती. विमलाताई आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. राजेशचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला, बाबांची निशाणी परत आणू शकत नाही, पण तुमचं झुकलेलं डोकं आता आणखी पाहू शकत नाही. विमलताई शांत स्वरात म्हणाल्या, बाळा, दागिने पुन्हा विकत घेता येतात रे, पण नात्यांमध्ये आलेली दरी भरायला वेळ लागते. राजेशने आईचा हात धरला आणि म्हणाला, मी वाट पाहीन, जितका वेळ लागेल तितका. ओसरीत हलकी हवा वाहत राहिली. दूर मुलं खेळत होती आणि अनेक वर्षानंतर पहिल्यांदा एका मुलाच्या मनात पश्चातापापेक्षा समज वाढू लागली होती. दिवस हळूहळू पुढे जात गेले. राजेश आता प्रत्येक संध्याकाळी वृद्धाश्रमात जायचा, आईसोबत बसायचा, मुलांना शिकवायचा, शांतपणे त्यांच्या गप्पा ऐकायचा. विमलाताई सुद्धा त्याच्याशी पूर्वीसारखं अंतर ठेवत नव्हत्या, पण मनावरची जखम अजून पूर्ण भरली नव्हती. एका संध्याकाळी वीज गेली आणि संपूर्ण वृद्धाश्रमात हलका अंधार पसरला. सरलाताई मेणबत्त्या लावत होत्या तेव्हा त्यांनी विमलाताईंची जुनी डायरी राजेशच्या हातात दिली. डायरीच्या माध्यमातून एक दुमडलेलं पत्र खाली पडलं, ज्याच्यावर लिहिलं होतं, माझा मुलगा. राजेशसाठी थरथरत्या हाताने राजेशने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, जर कधी मी तुला ओझं वाटू लागले ना बाळा, तर मला सांग. आई मुलांवर ओझं बनू जगू शकत नाही. मला फक्त एवढी भीती वाटते की मोठा होऊनही तू नात्यांची किंमत पैशात मोजायला शिकू नकोस. पुढे लिहिलं होतं, तू लहान होतास तेव्हा घाबरून माझ्या कुशीत येऊन बिलगायचास. तेव्हा मी विचार करायची की माझा मुलगा मला कधीच एकटं सोडणार नाही. कदाचित प्रत्येक आई असाच विचार करत असेल. शेवटची ओळ वाचताना राजेश पूर्णपणे कोसळला. हे पत्र कदाचित मी तुला कधीच देणार नाही, कारण आईला मुलांना दुःख द्यायचं नसतं. तो जमिनीवरती बसून पुन्हा मोठ्याने रडायला लागला. आणि ते पत्र कधीच पाठवलं गेलं नव्हतं, पण त्यात एका आईचं पूर्ण तुटलेलं हृदय दडलेलं होतं. ओसरीत बसलेल्या विमलताई दुरून आपल्या मुलाकडे पाहत होत्या. त्याच वेळी त्याचे अश्रू होते. थोड्या वेळाने राजेश त्यांच्या जवळ आला आणि तुटक्या आवाजात म्हणाला, आई, तुम्ही इतकं दुःख एकटीनं सहन केलं. आणि विमलताई हलकं हसल्या आणि म्हणाल्या, आई, जर दुःख मोजायला लागली ना बाळा,
तर मुलं जगू शकणार नाही. राजेशने विचारलं, पण तुम्ही मला थांबवलं का नाही? त्यांनी शांत स्वरात म्हटलं, कारण नाती जबरदस्तीने टिकत नाही. माणसाला स्वतः समजावं लागतं की त्याच्यासाठी कोण किती जगत आहे. बाहेर पाऊस आणखी जोरात पडू लागला होता, पण त्याच अंधारात राजेशला पहिल्यांदा स्पष्ट दिसत होतं की त्याची आई काहीतरी जबाबदारी नव्हती, ती त्याचं संपूर्ण जग होती. तेव्हा अचानक विमलताईंची तब्येत बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सरलाताईंनी लगेच डॉक्टरांना बोलवलं. भीतीने थरथरणारा राजेश आईचा हात धरून वारंवार म्हणत होता, काहीच होणार नाही आई, तुला कृपया मला सोडून जाऊ नकोस. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं की अशक्तपणा आणि तणावामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. हे ऐकून राजेशचे डोळे लाल झाले. त्याला पहिल्यांदा समजलं की नात्यांची जखम फक्त मनच नाही तर माणसं शरीरही मोडून टाकतं. त्या रात्री त्याच्या पलंगाशेजारी बसून त्याने मनोमन निर्णय घेतला की आता तो फक्त माफी मागणार नाही, तर आपल्या आईला तो सन्मानाने परत मिळवून देईल, ज्याची तो नेहमी हक्कदार होती. सकाळचं हलकं ऊन खिडकीतून आत येत होतं. विमलाताईंची तब्येत आता थोडी सुधारली होती आणि राजेश पूर्ण रात्र त्यांच्याजवळ बसून राहिला होता. त्याच्या डोळ्यात आता फक्त पश्चाताप नव्हता, तर आईचा सन्मान परत मिळवून देण्याचा पक्का निर्धार होता. तेव्हाच वृद्धाश्रमाच्या बाहेर गडबड सुरू झाली. वृद्ध आई आणि मुलं ओसरीत जमा होऊ लागले. सरलाताई हसत विमलाताई बाहेर येऊ लागल्या. बाहेरचं दृश्य पाहून त्या थबकल्या. समोर तेच जुनं घर उभं होतं, पण आता बदललेलं. भिंतींवर नवा रंग होता. तुटलेल्या खिडक्या दुरुस्त झाल्या होत्या आणि दारावर फुलांची तोरणं सजली होती. राजेश ओलसर डोळ्यांनी त्याच्या दिशेने आला आणि म्हणाला, आई, मी तुझं घर पुन्हा उभं केलं. विमलताई काही बोलू शकल्या नाही. राजेश थरथरत्या आवाजात पुढे बोलला, ज्या घरात मी निरुपयोगी समजत होतो तेच माझ्या मुळाचं घर होतं. ते तू म्हणून जपून ठेवलं, कारण तुला नाती तुटून द्यायची नव्हती. तेव्हा नेहा पुढे आली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिने हात जोडून म्हटलं, आई, शक्य असेल तर आम्हाला अजून एक संधी द्या. विमलताई शांत त्या घराकडे पाहत राहिली, जिथे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या आठवणी वसल्या होत्या. तेव्हा छोटी सोनपावलं धावत आली आणि त्यांचा हात धरून निरागसपणे म्हणाली, आजी, आता तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत ना? हे ऐकताच विमलाताईचे डोळे भरून आले. त्यांनी त्या छोट्या मुलीला मिठी मारली. सरलाताई हसत म्हणाल्या, काही लोक घर बांधतात आणि काही लोक घराला कुटुंब बनवतात, मात्र तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती आहात. विमलाताई तेव्हा राजेश आईसमोर गुडघ्यांवर बसला आणि म्हणाला, आई, तुमचे सगळे अश्रू परत तर आणू शकत नाही ना, पण आता आयुष्यात एकही दिवस असा येऊ देणार नाही की तुम्हाला स्वतःला ओझं वाटेल. ओसरीत शांतता पसरली. फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. विमलाताईंनी थरथरत्या हातांनी मुलाचा चेहरा वर केला आणि हळूच म्हणाल्या, बाळा, आई मुलांवर रागू शकते, पण त्यांच्यावर प्रेम करणं कधी सोडू शकत नाही. एवढं ऐकताच राजेश आईच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागला. नेहाने त्यांच्या जवळ बसली. अनेक वर्षानंतर ते कुटुंब पुन्हा एकत्र रडत होतं, पण यावेळी हे अश्रू नाती तोडत नव्हतं, ते जोडत होतं. काही दिवसांनी विमलताई पुन्हा जुन्या घरात राहायला गेल्या. आता घराचं वातावरण बदललं होतं. सकाळी पुन्हा स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध यायला सुरुवात झाली. राजेश ऑफिसला जाताना आईच्या पायांचा स्पर्श करायचा आणि नेहा त्याच्यासोबत बसून स्वयंपाक करायची. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता कोणीही विमलताईंना हे कधी विचारलं नाही, इतका खर्च का करतेस? कारण आता सगळ्यांना समजलं होतं की खर्च आई करत नाही, आईच तर संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांवर स्वतःला खर्च करून टाकते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.